बाबर ने पानीपत के युद्ध में इब्राहिम लोदी को नहीं हराया होता तो क्या होता, या बाबर नहीं आया होता तो क्या होता। तो इसका जवाब नहीं दे सकते हैं हम। मैं नहीं पलटता बेजान किताबों की और आँख, मैं वो पढ़ लेता हूँ जो चेहरे पर लिखा होता है। सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः आता एक IPS ऑफिसर आहात. तुमची महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये तुम्हाला डॅशिंग ऑफिसर म्हणून ओळखलं जातं. सर, तुमच्यावर 3rd डिग्री यूज केला, मला एवढं टॉर्चर केलं. फायनल एक्झाम झाला तिसरीचा, कारण 6 महिने नंतर आलो होतो. बरोबर. तेव्हा मला गणितमध्ये शून्य मिळाला होता. त्यामुळे शिक्षक पासून माझे घरचे लोकपर्यंत सर्व सांगायचे की तुम्ही रिपीट करा. अच्छा. नमस्कार, मी विवेक जगताप. आज आपल्यासोबत आहेत IPS कृष्णप्रकाश सर, ज्यांची ओळख महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात आयरन मॅन म्हणून केली जाते. सर, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र मिररच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, तुमचं बालपण झारखंडाच्या एका लहान गावात कसं गेलं, तिथून IPS होईपर्यंतचा प्रवास कसा होता? हा फार रोचक आहे. ओके. माझे वडील जेव्हा माझी आई गर्भवती होत्या तेव्हा गया प्रसिद्ध आहे, जग प्रसिद्ध आहे. यस. भारतात तर प्रसिद्ध आहेतच. तिकडचे सिटी कोतवालीचे थाना इन्चार्ज म्हणजे सिनियर इन्स्पेक्टर होते. आणि तेव्हा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते ते त्यांची अशी इच्छा होती की त्यांचं कोणी नातेवाईक तिथे यावा, कारण तो अत्यंत महत्त्वपूर्ण पद होता. राईट. आज गया सिटीचे पोलीस अधीक्षक पद आहे आणि त्या काळात एक इन्स्पेक्टर होते इन्चार्ज. तर त्या अनुषंगाने माझे वडिलाला त्याने दबाव दिला की तुम्ही लिहून द्या की तुम्हाला इकडे राहण्याची इच्छा नाही आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाण जाण्यासाठी तयार आहात. वडिलांनी तसा लिहून दिला, कारण वरिष्ठाने तसं सांगितले होते. आणि त्यांची पोस्टिंग टेकारी एक लांब ठिकाणी झाली. पण स्थानिक लोकांनी एवढा मोठा आंदोलन केला की SP पण तिकडून ट्रान्सफर झाला. बापरे. आणि SP तिकडून जात होते तर त्यांचे जे गाडी होती त्याच्यासमोर त्याने काले माठ फोडले. त्यामुळे त्यांना खूप राग आला आणि ते DIGकडे गेले आणि माझे वडिलांना रिवर्ट करून घेतले. रिवर्ट म्हणजे PI पासून PSI करून घेतले, विदाऊट एनी नोटीस, विदाऊट एनी इन्क्वायरी. ओके. माझे वडील त्यांचे बॅचचे PSIमध्ये टॉपर होते, त्यामुळे ते व्यथित झाले आणि ते सरळ कोर्टात गेले, हायकोर्टात. आणि ज्या वेळेस माझी आई गर्भवती होती, माझा जन्म माझे होमटाऊन हजारीबागमध्ये झाला आणि नंतर गावी मी राहिलो. बरं. 8 वर्षपर्यंत. आणि तिकडे तर लाईट नव्हती, रोड नव्हता, शहरापासून फार लांब होते. तिकडे बाबा शेती करायचे, आई तिला मदत करायची आणि ते हायकोर्टात जाऊन केस लढायचे.
8 वर्षानंतर त्यांना इन्स्पेक्टरच्या पदावर रिइन्स्टेट करण्यात आला आणि तेव्हा त्याने जॉईन केल्या. आणि तेव्हा आम्हाला गावातून हजारीबाग शहरमध्ये शिफ्ट करण्यात आला. ग्रेट. तोपर्यंत आम्ही पोते घेऊन खुल्यामध्ये शिकायला जात होतो. इकडे आल्यानंतर सरळ माझी 3रीमध्ये ॲडमिशन करण्यात आली आणि तिकडे नवीन शाळा ख्रिश्चन मिशनरी स्कूल होता. तिकडे दाखला झाल्यानंतर मला काही कळेना, कारण गावी आलेलो होतो, गावातून आलेलो होतो. आणि जेव्हा फायनल एक्झाम झाला 3रीचा, कारण 6 महिन्यानंतर आलो होतो, बरोबर. तेव्हा मला गणितमध्ये 0 मिळाला होता. त्यामुळे शिक्षकपासून माझे घरचे लोकपर्यंत सर्व सांगायचे की तुम्ही रिपीट करा. अच्छा. पण मी त्यांना सांगितले, मला एक मुभा द्या, मी पुढील कक्षेत जातो, वर्गात जातो आणि खूप प्रयत्न करेन की यावेळेस मला चांगला नंबर, चांगला गुण मिळेल. त्यावेळेस 55 क्लासचे 55 लोकांमध्ये माझा रँक होता 54th. मला प्रमोशन देण्यात आला, म्हणजे मला कक्षा 4थीमध्ये माझी ॲडमिशन झाली आणि नंतर मी कक्षेत त्या वर्गात प्रथम आलो. ग्रेट. तर एक जिद्द होती. आता पुढचे जे वाटचाल आहे ते मी फक्त शिकण्यामध्ये ध्यान नाही दिले, मी एक्स्ट्रा कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे आहे, डिबेट असो, निबंध असो, भाषण असो, भाषण प्रतियोगिता असो, वादविवाद प्रतियोगिता असो, रेसिटेशन मतलब कविता पाठ प्रतियोगिता असो, राईट, स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी असो, हॉकी असो, कबड्डी असो, सर्व गोष्टीमध्ये भाग घ्यायचो. हायस्कूलमध्ये तर मी ड्रामा क्लब, स्कूलची पत्रिकाचं संपादन, सायन्स क्लब, ह्या सर्व क्लबचे प्रेसिडेंट राहिलो आणि स्कूलची पत्रिकाचे संपादन पण केले. छान. 10वी नंतर 12वी विज्ञानसाठी तिकडचे अतिप्रसिद्ध कॉलेज आहे संत कोलंबा कॉलेज, त्यामध्ये दाखला घेतला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असा घेतला मी विषय आणि तयारी आणि हे सर्व गोष्टी करत होतो. 12वीची परीक्षा आली आणि त्याच्यानंतर माझं जे आहे दिशा बदलली. 12वीची परीक्षेनंतर त्यानंतर प्रत्येक आईवडिलांच्या असंच त्या काळातचे बिहार आणि आताचे झारखंडमध्ये असाच सोच असायचे, विचार असायचे की मुलगाला इंजिनियर व्हायला पाहिजे. त्यामुळे मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेतली होती. पण त्यानंतर माझी विचाराची दिशा बदलली आणि यामध्ये अनेक अशी गोष्टी होती ज्यांच्यामुळे माझं व्यक्तिमत्व घडत गेला. राईट, साऊंड्स गुड सर. सर, IPS होण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला आणि कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही काय विचार करून IPSमध्ये हे केलं? खऱ्या अर्थाने माझे वडील पोलीस अधिकारी होते. ओके. त्यामुळे IPS काय असतो ते मला माहीत होता. पण त्यावेळेस मी IPS होण्यासाठी काही विचार ठेवला नव्हता.
12वीच्या परीक्षा देण्याच्या पूर्वी माझे शेजारी राहणारे काही लोकांनी षडयंत्र रचून मला अडकवला, कारण मी सार्वजनिक जागेवर कब्जा करू देत नव्हतो त्यांना. आणि 12वीची परीक्षाचे माझे 2 विषय शिल्लक राहिले होते, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. तेव्हा पोलीस मला उचलून घेऊन गेली आणि मला रात्रभर 3rd डिग्री टॉर्चर देण्यात आला. अरे बापरे. आणि माझ्या वडिलांना हे समजलं की मी खेळायला गेलो होतो आणि त्यानंतर परत आलोच नाही. आणि त्यामुळे ट्रंक कॉल, त्या काळात मोबाईल नव्हती, त्यामुळे ट्रंक कॉलमधून ही सूचना देण्यात आली. माझे वडील मुंगेरमध्ये पोस्टेड होते आणि तिकडून हजारीबाग फार लांब आहे. तिकडून ते रात्रभर बसचा प्रवास करून आले आणि सरळ पोलीस स्टेशनला गेले की माझा मुलगा मिसिंग आहे सूचना देण्यासाठी. पण रात्रभर टॉर्चर केल्यानंतर मला सकाळी घरी सोडण्यात आला होता. आणि घरी फक्त माझ्यासे मोठी 2 वर्ष मोठी माझी ताई होती आणि बाकी सर्व लहान मुले होते आमच्या घरी. माझा लहान भाऊ आणि माझे चुलते वगैरे माझे घरी होते, कोणी तिकडे नव्हते. माझी आई शेतीचे कामासाठी गावी गेलेली होती आणि माझे वडील त्यांच्या पोस्टिंगमध्ये होते. आणि माझे जे मोठे भाऊ आणि मोठी ताई होती ते दुसऱ्या ठिकाणी होते, कारण दोघांचं लग्न झालं होतं आणि दोघे त्यांचे नोकरी करत होते. त्यामुळे जेव्हा वडिलांना विचारले की इथे कशाला आला, तर मी सांगितले की इकडचे जे इन्स्पेक्टर आहे, थाना इन्चार्ज आहे, त्यांना मी ठेचून मारणार, कारण त्याने मला विनाकारण रात्रभर त्रास दिलेला आहे आणि मीही बर्दाश्त करू शकत नाही. तर माझे वडिलांनी असं समजावून सांगितले की त्यांच्या उद्दिष्ट पूर्ण होईल. आता तुम्ही अपराधी नाही, पण तुम्ही अपराधी बनणार जर असा काही केला तर. एक चूकच्या उत्तर दुसरा चूक होत नाही, पण दुसरा बरोबर करणे, खरा करणे असतो. एक गलती का जवाब दूसरी गलती नहीं, दूसरा सही कार्य करना होता है. तर मी सांगितले पुन्हा तुम्ही गेला परत आणि मला ह्या लोक उचलून नेले तर मी काय करणार. मी फक्त 15 वर्षाचा मुलगा आणि मी काय करणार. 1989ची गोष्ट सांगतो आहे. तर माझे वडिलांनी सांगितले की काही हरकत नाही, तुमची मानसिक परिस्थिती बरोबर नाही, तुम्हाला गावी आईकडे सोडतो, तुम्ही यावर्षी एक्झाम देऊ नका, पुढच्या वर्षी द्या. मी गावी राहिलो, शेती केले, नेहरी युवा केंद्रांची स्थापना केली आजूबाजूच्या गावामध्ये, स्वतःच्या गावामध्ये. आणि NYKचे नेहरी युवा केंद्राचे युवा संदेशच्या पत्रिकाचे संपादन केले. आणि नंतर 1 वर्ष नंतर डे स्कॉलर म्हणजे बाह्य विद्यार्थी म्हणून परीक्षा दिलं आणि त्यामध्ये मला 2nd क्लासचे मार्क्स आले, कारण मी सायन्समध्ये कोणत्याही प्रकारच्या ट्युशन घेतले नाही, तिकडेच गावी राहिलो, वेगवेगळ्या गोष्टी केली आणि जे माझं पूर्वाश्रमीचं जे काही माझं ज्ञान होता त्याच्या आधारावर मी परीक्षा दिले आणि त्या 2nd क्लास मार्क्स मिळाला. आणि त्यावेळेस मी सुनिश्चित केले की मी IPS ऑफिसरच बनणार आणि त्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षामध्ये बसणार. आणि हा निर्णय घेऊन मी हे सुनिश्चित केले की कोणत्याही परिस्थितीत जर कितीही ताकदवर इंसान असला तरी पण मी त्याचे दबावाच्या बळी पडणार नाही आणि कोणाला खोटा फसवणार नाही आणि फसू देणार नाही, कोणाला कोणाच्या षडयंत्रामध्ये निर्दोष माणसाला पडू देणार नाही, त्याच्या बळी पडू देणार नाही. आणि कितीही ताकदवर माणूस असला, जर त्याने खरोखर मोठी चूक केलेली आहे तर त्यांना सोडणार नाही. हाच सिद्धांतावर मी सतत काम करत आलेलो आहे.
आणि करत राहणार. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः आता एक IPS ऑफिसर आहात. तुमची महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये तुम्हाला डॅशिंग ऑफिसर म्हणून ओळखलं जातं. सर, तुमच्यावर 3rd डिग्री यूज केला, तुम्हाला एवढं टॉर्चर केलं, पाठीमागं वळून पाहताना तुम्ही काय संदेश द्याल किंवा आत्ताच्या युगामध्ये काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही काय संदेश द्याल? तुमचा अनुभव कसा होता, तुम्ही काय सांगाल? मी स्पष्टपणे सांगेन की 3rd डिग्री इज नॉट an answer. आम्हाला सायंटिफिक मेथड्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड इंट्रोगेशन अवलंबला पाहिजे आणि त्यासाठी कोर्टाने पण मुभा दिला पाहिजे. आता कोर्ट सांगतात की तुम्हाला नार्को टेस्ट करायचे असेल किंवा सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन टेस्ट करायचे असेल तर समोरच्या अपराधीची संमती घ्यावा लागेल. आता तो संमती कसा काय देणारच नाही देणार, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचं जे खोटारडेपणा आहे ते पकडले जाणार. तर असा प्रकारचा जो निर्णय आहे त्यामुळे सायंटिफिक एड्सचा जे वापर आहे ते थांबतो आणि त्यामुळे जेव्हा हतप्रभ होऊन निराश होऊन अनेकदा दबावाचे खाली पडून सामाजिक दबाव असो आणि वेगवेगळे दबाव असो ते 3rd डिग्री अवलंबतात. मला असं म्हणायचे आहे, कोणी असो, द रूल ऑफ लॉ शुड बी सुप्रीम. कानूनच्या कायद्याच्या जे शासन आहे ते सर्वोत्परी असला पाहिजे आणि कोणतेही लोकशाही जे आहे कायद्याच्या शासनामुळे लोकशाही बनतो. कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. कायद्याच्या डोळ्यासमोर सर्व बरोबर आहे आणि कायद्याच्या सर्वांना एक समान संरक्षण मिळणार आहे. जेव्हा हे सर्वांना कळतो तेव्हा त्यांना वाटतात की हे खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. लोकशाहीचा प्रथम आधारस्तंभ आहे कायद्याच्या शासन. सर, UPSCची तयारी करताना तुमच्या समोर सर्वात मोठं आव्हान काय होतं? UPSCची तयारी करताना सर्वात मोठा आव्हान जो होता ते होता आजूबाजूचे मित्र किंवा परिवारचे कुटुंबाचे अनेक लोकांना अविश्वास. हा कसा काय UPSC करू शकतो, UPSC काहीला छोटी गोष्ट आहे काय. दुसरा आव्हान असा होता की हा जे आहे वर्षभरचा प्रयास असतो आणि हा प्रयासमध्ये जर तुम्ही नापास झाला तर पुन्हा 0 पासून सुरू करावा लागतो. राईट. मी माझ्या 3ऱ्या अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झालो. 2 अटेम्प्टमध्ये 2 प्रयासमध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत पोचलो, पण काही कारणामुळे कधी इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स, कधी लेखीमध्ये कमी मार्क्समुळे 2दा मी क्वालिफाय करू शकलो नाही. अविश्वासचा जबाब असा आहे की तुम्हाला त्यांना काही बोलायचे नसते किंवा त्यांच्याशी काही तर्कवितर्क करायचे नसते. तुम्हाला तुमच्यामध्ये प्रतिभा आहे, तुम्ही करू शकतात हे तुम्हाला दाखवून द्यायचे असते आणि ते मी केले. मी कधी कोणाला प्रत्युत्तर दिले नाही. ज्याने पण माझ्यावर टोमणे केले किंवा माझ्यावर व्यंग केला तेव्हा किंवा माझ्या संबंधाने असं सांगितले की हे होऊ शकत नाही, कोणी माझे दुसरे मित्राला सांगितले किंवा माझे कुटुंबाचे काही व्यक्तीने माझ्या वडिलांना सांगितले, तेव्हा ते मी लिहून ठेवले आणि रोज तयारी करण्याच्या पूर्वी माझे जे अभ्यास करण्याच्या पूर्वी मी अगोदर ते डायरीमध्ये लिहिलेले हे जे नेगेटिव्ह शब्द होते
त्यांना वाचायचो, उसका अध्ययन करता था पहले और ये सुनिश्चित करता था कि मुझे इनका जवाब बनकर दिखाना. आई शुड बिकम अ रिप्लाई फॉर देयर क्रिटिसिज्म, नॉट टू रिप्लाई बाय माय ओन वर्ड्स बट माय डीड्स. माझं कर्माने त्यांना दाखवून द्यायचे आहे की तुम्ही जे समजतात तसा नाही, आणि आम्ही ते करून दाखवून देऊ शकतो. आणि जे लोक माझे आलोचक होते त्या लोकांनी मी सिव्हिल सर्व्हिसेस केल्यानंतर सेलिब्रेशन केले, स्वीट्स वाटले, वितरित केले, तर अशा प्रकारचं झालं. तर मी एकंदरीत असं सांगायला इच्छितो की डोंट यू लेट अदर्स फील यू इन्फिरियर विदाउट युअर कन्सेंट. तुम्ही कोणाला सहमती देऊ नका की तुम्ही इन्फिरियर आहात. इट इज यू हू हॅव टू डिसाइड वेदर यू आर इन्फिरियर और सुपिरियर और यू आर एबल टू डू द थिंग्स. राईट. तुम्हाला तुमच्यावर ठाम विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. हे प्रथम झाला. आणि दुसरा, पुनश्च झिरोची अवस्था असते, त्यामध्ये माझे एक्स्ट्रा कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे मी सांगितले ते मला कामाला यायचं. जसा मी कविता लिहितो, मी शेरोशायरी करतो किंवा ऐकतो, तर त्यामुळे तो गोष्टी किंवा लोकांना घेऊन त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, ग्रुप बनवतो की बाई या माझ्याकडे आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सोबत करूया. इवन सिव्हिल सर्व्हिसेसची कोणी तयारी करत नसेल तर क्विज ग्रुप बनवलं होतं, ग्रुप डिस्कशनचा ग्रुप बनवला होता, आणि त्यामध्ये 18-20 लोक यायचं, त्यांच्यासोबत चर्चा करायचं. त्यांच्यामुळे माझं ज्ञान पण वृद्धिगत व्हायचं आणि माझं जे डिप्रेशन यायला पाहिजे ते डिप्रेशन पण येत नव्हता. तर आपण काही ना काही उपक्रम करत राहिला पाहिजे. दुसरा, बॅकअप प्लॅन ठेवला पाहिजे. जसा मी दिल्ली दूरदर्शनचे प्रोग्राम एक्झिक्युटिव्हचा किंवा स्टेट सर्व्हिसेसचा एक्झाम पण सॅमल्टेनियसली देण्याची तयारी ठेवली होती आणि दिली पण होती आणि क्वालिफाय पण झालो होतो. पण माझं लक्ष एकच होता आणि त्यामुळे कुठेही जॉईन केलेलं नव्हतं. छान. सर, आपण UPSC परीक्षा पास झाला, त्याच्यानंतर IPS झालात. IPS झाल्यानंतर तुम्ही ट्रेनिंगला गेला असणार. ट्रेनिंगच्या दरम्यानमध्ये तुमचा असा कोणता अनुभव आहे का तो आजपर्यंत तुम्हाला कोणती म्हणजे एक प्रेरणा देतो? म्हणजे असा कोणताही एक क्षण, कोणताही एक अशी एक असा कोणता एक अनुभव, चांगला अनुभव तुम्ही सांगाल की त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये? ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला एक सुट्टीचा दिवस, ज्यामध्ये सलग अनेक सुट्ट्या होती आणि आम्ही लोक सुट्टी घेणार होतो, त्या दिवशी आमचे ADOD सरने, जे नंतर NDRFचे चीफ होऊन रिटायर झाले, अतुल करवाल सरने, हो, नाव ऐकलंय मी सर. त्याने IS ऑफिसरपैकी सर्वात अगोदर एव्हरेस्ट सर केले आणि त्यांचे बुक आहे थिंक एव्हरेस्ट. येस येस येस. हो सर. तर अतुल करवाल सरने आम्हा सर्वांना घेऊन गेले जंगलमध्ये, जंगल वारफेअर शिकवण्यासाठी. आणि तेव्हा अनेक लोक नाराज झाले आणि त्या लोकांनी ज्याने लिडरशिप घेतले त्यांनी योजना बनवली की आम्ही याचा बहिष्कार टाकायचा, जेवण नाही करायचं. आणि तसा त्याने केला. आमचे जेवढे शिक्षक होते किंवा प्रशिक्षक होते त्या लोकांनी त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला, अपील केला आणि फाइनली दे सकम्ड. वो उनके अपील पे तैयार हो गए. पर दुर्भाग्य असा की मार्क्स कोणाचा कमी झाला, जे लोक डायरेक्ट इन्वॉल्व नव्हते, जसे आम्हा सर्वांना,
आणि ज्या लोक लिडरशिप केले होते त्यांचे मार्क्स कमी झाला नाही डायरेक्टर असेसमेंट आणि यामध्ये. सो हा एक शिकलाई आहे की तुम्ही दुसऱ्याचे नेतृत्व खाली जाऊ नका. जर तुम्हाला पटत असेल तरच तुम्ही तो काम करा, नाहीतर करू नका. कारण त्यांना काही होणार नाही जे चुकीचे निर्णय घेतले, तुम्हाला होऊ शकतो. तर एक तर ते. और दूसरा ऐसा सीख लो त्यामध्येच की रेजिलियंस. आपको कभी भी आपकी छुट्टी कैंसिल हो सकती है, आपको कभी भी काम करना पड़ सकता है, रात को दिन को कभी भी आउट ऑफ ब्ल्यू. तर तुम्हाला कधी पण असा विचारायचं नाही जेव्हा तुम्ही पोलीस खात्यामध्ये आलेले आहात, देन यू हॅव चोजन दिस. तुम्हाला कोणी फोर्स केलेले नाही आणि याचे हजार्ड्स तुम्हाला माहिती पाहिजे की या सर्व्हिसचा, या नोकरीचा असा हजार्ड आहे की अहोरात्र तुम्हाला काम करावं लागेल. ज्ञानेश्वरीमध्ये असा लिहिलेले आहे की दिहा खोलणे रात्री जागोबा, अहोरात्र विसावा भेटीच ना ठाणा अंतरिया जैसा पांडवा. हे पांडव म्हण यामध्ये संत ज्ञानेश्वर मौली असं सांगतात की हे पांडव, श्रीकृष्ण सांगत आहेत पांडवांना कि हे पांडव, तुम्हारा कार्य सत्य और धर्म के लिए लड़ाई उसी तरह से है जैसे थाने में, पुलिस स्टेशन में काम करने वाले लोगों का है. क्या बात है सर. कैसे है? दिन में उनको बंदोबस्त करना पड़ता है, दरवाजे खोलने पड़ते हैं, और रात को डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो. और ऐसा ही करोगे तभी आप सफल होगे. तर मला माहीत असला पाहिजे की हा माझा ऑक्युपेशनल हजार्ड आहे आणि त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी क्रिब करू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी रडू शकत नाही की असा माझे कसा काय, असा मला कसाला करायला दिलेलं आहे, किंवा मला सुट्टीतून कसाला बोलवले आहात, किंवा मला सुट्टी का नाही मिळाली, किंवा मला रात्री कसाला बोलवलं, किंवा रात्री काही घटना घडली तर मी कसाला जायचं. हा आम्ही विचार करू शकत नाही, कारण दिस हॅज बीन चोजन बाय मी, नॉट फोर्स्ड अपॉन मी. राईट. सर, तुम्ही खूप वेळा फील्डवर असताना वेश बदलून प्रत्यक्ष काम केलेलं आहे. मी तुमच्या खूप व्हिडिओज पाहिलेले आहेत. पिंपरी चिंचवडला असताना तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं, मला आठवतंय खूप चांगलं. त्यातून तुमच्या त्या अनुभवातून तुम्हाला काय महत्त्वाचं शिकायला मिळालं? मी स्पष्टपणे सांगतो की ही प्रेरणा मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजकडून घेतली होती. आणि ते तिकडेच नाही, मी नांदेड, मालेगाव, बुलढाणा, अमरावती, सांगली, नगर सगळीकडे वेश पालटून वेगवेगळी कारवाई केलेली आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही वेश पालटून कारवाई करतात तेव्हा जे चुकीचे करणारे लोक असतात त्यांच्या मनामध्ये ही भीती पसरते की ते कुठेही कधीही वेश पालटून येऊ शकतात. ते कोणते वेशात आहे माहीत नाही, त्यामुळे चुकीची गोष्ट करायचे नाही. ज्या गोष्टी कायदेविरुद्ध आहेत ते करायचे नाही. याचा व्यापक प्रभाव पडतात. आणि दुसरा असा चांगला प्रभाव असा पडतात की लोकांचे, जनसामान्यांच्या मनामध्ये असा विश्वास जातो की कृष्णप्रकाश कधी कुठेही, किंवा पोलीस ऑफिसर्स किंवा त्यांचे स्पेशल स्क्वॉड कधी कुठेही वेश पालटून येऊ शकतात. त्यामुळे चुकीचे करणारे लोकांचे भिण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्टी जे मी नेहमी करतो ते माझा फोन नंबर जग जाहीर करतो. आता पण गुगलमध्ये माझा फोन नंबर आतापर्यंत दिसतो आहे, तुम्ही गुगल करू शकता. तर त्यामुळे त्यांना हा भरोसा असतो की फोन केला तर कोणी ना कोणी उचलेल आणि त्यानंतर योग्य दिशानिर्देश
योग्य तो अधिकाऱ्याला दिली जाईल. आणि याचा तिसरा प्रभाव असा पडतो की जे अधिकारी आणि कर्मचारी आहे ते पण चुकीची गोष्ट करण्याची हिम्मत करत नाही, कारण त्यांना माहीत आहे की जर आम्ही चुकीचं केले किंवा आम्ही पोलीस स्टेशन सोडलो आणि पोलीस स्टेशन किंवा जिथे आम्हाला राहायचे आहे तिथे आम्ही नाही राहिलो उपस्थित, तर याची सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर हा जे डेटरंट इफेक्ट आहे आणि हा जे सर्वव्यापी इफेक्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण पोलिसांकडे लोक कधी जातात? पोलिसांकडे लोक तेव्हाच जातात जेव्हा ते दुःखमध्ये असतात, कष्टमध्ये असतात, त्यांच्यावर अत्याचार झालेले असतात किंवा त्यांच्यावर क्रिमिनल ॲक्ट झालेले असतात. आणि बाकी ठिकाणचे जे आहे दरवाजे द्वार बंद असू शकतात, पण पोलिसांचे कंट्रोल रूम आणि पोलीस स्टेशन अहोरात्र, दिवस आणि रात्र, 24 तास, 30 दिवस, म्हणजे प्रत्येक दिवस, सुट्टी असो सुट्टी नसो, पर्व त्योहार सणसुदी असो, ते दर दिवशी उघडे असतात. त्यामुळे पोलिसांकडे जे एक्सपेक्टेशन असतात ते सर्वात जास्त असतात जनतेच्या. हा लोकशाहीमध्ये जसा सरदार वल्लभभाई पटेल ज्याने भारतीय पुलिस सेवा की स्थापना केली होती त्याने स्पष्टपणे सांगितले होते, पुलिसों को लोगों की सेवा करनी है, पुलिसों को लोगों की सेवा करनी है, ना कि शासन का उपकरण बनना है. ते असं पण सांगतात की देश की ने तो स्वतंत्रता प्राप्त कर ली, लेकिन अब इस देश के लोक कल्याणकारी राज्य के लिए पुलिस को भी स्वतंत्र, उत्तरदायी और जनता की सेवा में समर्पित बनना होगा. ते असं पण सांगतात की पुलिस जो है उसे केवल बहुत बहादुर या बहुत निष्णांत नहीं होना चाहिए, वो होना चाहिए, लेकिन उसके अलावा उसे जनता की आशाओं पर खरा उतरना चाहिए, ताकि उनको ऐसा लगना चाहिए कि ये हमारे बीच से है. आणि असा कधी होऊ शकतो जेव्हा आपण रूल ऑफ लॉ, जे मी सुरुवातीला सांगितले, कायद्याच्या शासन, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आपण कटिबद्ध आणि प्रतिबद्ध असतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मतलब हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पण असे जजमेंट दिलेले आहे की मुख्य सचिव जे आहे ते सरकारच्या इच्छेनुसार बनला पाहिजे, पण जे DG आहे त्यांना सरकारचे लोक पण जर अपराधिक कृत्य करत आहे तर त्यांच्या विरुद्ध पण ॲक्शन घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांना सरकारची नीतीचं अनुपालन करायचं नाही आहे, त्यांना कायद्याचं अनुपालन करायचं आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचा सूक्ष्म भेद आहे. हे लोकांना समजलं पाहिजे की पोलीस कशामुळे स्वायत्त असला पाहिजे. हाउ दे शुड बी ऑलमोस्ट इंडिपेंडेंट, क्यों रहने चाहिए, क्यों उनका एक्शन की धार मजबूत होनी चाहिए, क्यों कायदे का शासन होना चाहिए, क्यों किसी के भी निर्देश से हमारा निर्णय नहीं बदलना चाहिए अगर वो कानून पर आधारित है. आपण रोचक एक गोष्ट झालेला होता माझा इंटरव्ह्यूमध्ये. आता तुम्ही इंटरव्यूज घेत आहात, तो मैं वो आपको सुनाना चाहूँगा. प्लीज सर. मेरा जब इंटरव्यू हुआ था, शेवटचा जो इंटरव्ह्यू होता, थर्ड मुलाखतीमध्ये, मला अगोदर त्याने विचारला संस्कृत इज अ डेड लँग्वेज. तर म्हणजे नो, संस्कृत इज नॉट अ डेड लँग्वेज. वाय नॉट डेड लँग्वेज? आय एलॉबरेटेड. देअर आफ्टर
he asked me some other questions, and then he asked me that why you should not follow the wrong direction of someone in higher echelons in ministry. If your higher ups and your subordinates are ready to do so, and if you are not succumbing to that pressure, you will be transferred. तेव्हा मी उत्तर दिला होता की even if I will be transferred, I will stick to the right decision and I will not succumb to any pressure, because wherever I will be transferred, that would be the post equivalent to my post, and there would also be some or the other work to do. Nice. Then he told, no, you will suffer, and you cannot be all alone every time. Your family will suffer. Then I quoted Rabindranath Tagore that जब तुम्हारा डाक सोने कोणी ना असे तब एकला चलो एकला चलो एकला चलो. आणि शेवटी त्याने त्यानंतर प्रश्न विचारला की यावेळेस तुमचे इम्प्रूव्हमेंट झाले असावेत रिटर्नमध्ये, तर इंटरव्ह्यूमध्ये किती मार्क्स देऊ की तुम्ही IAS बनणार. तर माझं उत्तर होता की डोंट गिव्ह अ सिंगल मार्क्स वेदर आय बिकम IAS, IPS or whether I fail to become a civil servant. Don't give a single mark more than what I deserve, and don't give a single mark less than what I deserve. आणि त्या लोकांनी मला 198 इंटरव्ह्यूमध्ये दिला 250 पैकी, आणि त्यामुळे मी IPS झालो. साऊंड्स गुड. सर, याच्यामुळे एक तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळाली आणि तुम्हाला देशासाठी म्हणजे गृहमंत्री पदावर जर तुम्हाला विराजमान केलं, तो 1 दिवसासाठीचा कालावधी असो किंवा 1 महिन्याचा असो, किंवा तर तुम्ही पोलीस खात्यासाठी, कारण तुम्ही पोलीस खातं खूप जवळून पाहताय, प्रत्येक गोष्टी तुम्ही म्हणजे स्वतः अनुभवता, तर पोलीस खात्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे काय बदल घडवणार? मी सर्वप्रथम जे बदल घडवणार, जर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असेल तर 1 दिवसातच, तर मी रिक्रुटमेंट प्रोसिजर पूर्णपणे चेंज करणार. का सर? ऑफिसरचा. कारण इंटेलिजंट should not be the only criteria to become a civil servant or to become an IPS or to become a DYSP or a inspector or sub inspector. ठीक आहे, कर्मचारी चालेल की त्यांचं फिजिकल टेस्ट घेतो आणि थोडाफार इंटेलिजंट घेतो, पण अधिकारी, बिकॉज इफ वी वॉन्ट टू क्लीन द स्टेयर्स यू हैव टू क्लीन फ्रॉम अबव. नीचे से क्लीन करेंगे हम सीढ़ियों को, पायऱ्यांना मी खालून जर सफाई केले, साफसफाई, तर वरून पुनश्च घाण खाली येणार. त्यामुळे ते टॉपमधून खाली करावा लागेल, टॉप डाऊन अप्रोच ठेवावा लागेल, अधोगामी निस्पंदन सिद्धांत ज्याला सांगतात. आणि ते त्यासाठी त्यांना रिक्रुटमेंटमध्ये आपण काय घेतो, फिजिकल टेस्ट आणि इंटेलिजन्स टेस्ट. ते रट्टा मारून येतात, ते तिकडे जे काही त्यांना कळते ते देतात. अनेकदा चुकीची पद्धती पण अनेक ठिकाणी राबवले जाते, UPSCमध्ये नाही होत पण बाकी ठिकाणी होतो. तर असा होऊ नये आणि योग्य माणूस तिथे सर्व्हिस करण्यासाठी यावेत. कारण इंटेलिजंट हर्षद मेहता पण होता, पण तो चीटर होता. राईट. नटवरलाल पण होता. अनेक इंटेलिजंट लोक मोठे मोठे चुकीची गोष्ट करतात. इंटेलिजन्स इज नॉट एनफ टू बी अ सिव्हिल सर्वंट, अ गव्हर्नमेंट सर्वंट. ॲटलिस्ट जे लोक सरळ कायदेसे वागतात,
असे लोक ज्यांच्याकडे डिस्क्रिशन आहे, असे लोकांचे इमोशनल इंटेलिजन्स टेस्ट झाला पाहिजे. असे लोकांचं सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन टेस्ट झाला पाहिजे, जसं अपराध्यांचं होतात ना तसा, की त्यांचं मानसिकता काय आहे, कशासाठी ते इकडे यायला घेतात. देअर इज कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. त्याचे एक आधारभूत मूल्य आहे सिव्हिल सर्व्हिसेसचे, की ते ओपन असले पाहिजे, ओपननेस असला पाहिजे, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये न्यूट्रलिटी असला पाहिजे, त्याच्यामध्ये इंटिग्रिटी असली पाहिजे, ऑनेस्टी असली पाहिजे, कमिटमेंट टुवर्ड्स कॉन्स्टिट्यूशन असला पाहिजे, कमिटमेंट टुवर्ड्स सर्विंग द कॉमन पीपल असला पाहिजे, सब्जेक्टिव्हिटी असला पाहिजे, ऑब्जेक्टिव्हिटी असला पाहिजे. ह्या गोष्टी काही बोलून किंवा प्रश्नोत्तर करून तुम्हाला जवाब याचे मिळणार नाही. ह्या न्यूट्रलिटी, ह्या इंटिग्रिटी, ह्या इम्पार्शियलिटी, हे सर्व गोष्टी तुम्हाला सायकोलॉजिकल टेस्ट प्रश्न करून त्यांना असा विचारायला पाहिजे, मतलब ज्यामध्ये त्याने खरा जबाब देण्यासाठी ते बाध्य होईल. आणि तेव्हा जेव्हा त्यांचे सायकोलॉजिकल आणि इमोशनल इंटेलिजन्स कोणी माणूस जर समजदार आहे, ते मध्यम बुद्धीचा पण असला, जर त्याच्यामध्ये पॅशन आहे, इमोशन आहे त्या गोष्टी करण्याची, त्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना प्राईड फील होतो, किंवा त्या कार्यासाठी त्यांना आनंद येतो करायला, तर त्यासाठी ते काही एक सीखेल, कुछ भी सीखेगा और वो मन लगा के वो काम करेगा, क्योंकि उसको लोगों को वहाँ न्याय देना है, वहाँ लोकशाही को जिंदा रखना है, वहाँ समाज को रास्ता दिखाना है. उसको जिस काम के लिए वो गया है, जिस निष्पक्षता के साथ, जिस पारदर्शिता के साथ, जिस ओपननेस के साथ, जिस सब्जेक्टिविटी के साथ, जिस ऑब्जेक्टिविटी के साथ, जिस निर्लिप्तता के साथ उसको काम करना है, वो तभी कर सकेगा. नहीं तो सब अपने अपने लोभ के साथ अगर वहाँ आएंगे, अपने अपनी सोच के साथ आएंगे, और उनकी सोच उस सर्विस के प्रति नहीं है या जिसके लिए बनाया गया है, तो वो बेकार जाएगा. इसलिए सबसे पहले मैं रिक्रूटमेंट में इन चीज़ों को जोड़ना चाहूँगा, इमोशनल इंटेलिजेंस. और वो भी इमोशनल इंटेलिजेंस किस तरह से इफ़ेक्टिवली जज किया जा सके. इमोशनल इंटेलिजेंस पढ़ के कोई भी बता सकता है, पर इफ़ेक्टिवली सामने वाले का इमोशनल इंटेलिजेंस, मतलब इमोशनल इंटेलिजेंस क्या होता है कि आप कितना दूसरों को इंक्लूड करते हो, कितना दूसरों के प्रति सेंसिटिव हो, कितना दूसरों को मौका देते हो. ये सारी चीज़ें इमोशनल इंटेलिजेंस में आती है, पीपल स्किल. और साइकोलॉजिकल इवैल्यूएशन, एडवर्सिटी कोसेंट को मैं जोड़ना चाहूँगा उसमें, इमोशनल कोसेंट को जोड़ना चाहूँगा. कि एडवर्सिटी मतलब विपत्ति की परिस्थिती में, विपरीत परिस्थिती में तुम कैसे वागते हो, कसा वागतात तुम्ही. हा गोष्टी अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्टिक्युलरली मतलब जेव्हा आम्ही गव्हर्नमेंट सर्वंटच्या रूपाने काम करतो, कारण तिकडे आम्हाला पॉलिसीवर काम करावं लागते. आणि पॉलिसीनंतर जे पॉलिसी तयार होते किंवा कायदे तयार होते, त्याचे क्रियान्वयन त्यांना कार्यरूपमध्ये रूपांतरित करावा लागतो. जर आम्ही बरोबर केला नाही, तो मन परिवर्तन हुआ नहीं तो कानून बदल कर क्या होगा, तदबीर बदल जो सके नहीं तकदीर बदल कर क्या होगा. क्या बात आहे सर. सर, तुमच्या अध्यक्षतेखाली कधी रिक्रुटमेंट झाली आहे का, आणि जर झाली असेल, कधी तुम्हाला राजकारण्यांकडून ढवळाढवळ झालेली आहे का. म्हणजे माझा हा कॅन्डिडेट आहे, माझा हा कॅन्डिडेट आहे, याच्याकडे लक्ष द्या किंवा याला पास करा, असं कधी झालं आहे का तुमच्या अध्यक्षतेखाली रिक्रुटमेंट होताना. माझ्या अध्यक्षतेखाली अनेकदा रिक्रुटमेंट झाली, पण मी एवढा तीव्र गतीने रिक्रुटमेंट करत होतो की राजकारण्याचा फोन येईपर्यंत माझं रिक्रुटमेंट झालेलं असायचं. तेव्हा जेव्हा त्यांचे फोन यायचं, तेव्हा मी सांगायचो ऑलरेडी रिक्रुटमेंट प्रोसिजर संपलेलं आहे, एव्हरीथिंग इज क्लोज्ड. कारण त्या काळात आता तर असं पण शक्य नाही आहे, कारण आता ते एस्से पेपर नाही आहे, आता ते इंटरव्ह्यू नाही आहे, मुलाखती नाही आहे. तर आता सरळ जे रिक्रुटमेंट होतो ते कसं होतो, सरळ जे रिक्रुटमेंट होतो ते फक्त
एक मतलब फिजिकल टेस्ट आणि ऑनलाईन टेस्ट. आणि फिजिकल टेस्ट मध्ये पण सर्व काही मतलब व्हिडिओग्राफ होतो आणि हे पण व्हिडिओग्राफ होतो. व्हिडिओग्राफ त्या काळात पण होत होता फिजिकल टेस्टमध्ये. पण राजकारण्यांचं फोन कधी कधी यायचं, पण माझा तर 4-5 दिवसात संपवून टाकायचो मी. आणि लोकांना असं वाटायचं की एक 1-1.5 महिना लागेल. जोपर्यंत ते फोन करायचं तोपर्यंत सर्व आम्ही संपवायचो. आणि त्या काळात माझा मोबाईल फोन बंद ठेवायचो फक्त आणि फक्त. आणि सर्वांचा मोबाईल फोन मी बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. फक्त आणि फक्त लँडलाईन फोनवर फोन येऊ शकत होता. त्यामुळे तसा प्रकारचा काही दबाव मला तरी आला नाही. सर, तुमची ओळख आयरन मॅन म्हणून आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटापर्यंत पोहोचण्याचा विचार तुम्ही कसा केला आणि तिथपर्यंत म्हणजे पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या, म्हणजे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्यासमोर काय असं मोठं आव्हान उभं राहिलं? कारण खूप मोठा डिस्टन्स आहे, खूप मोठा प्रवास आहे तो. बरोबर आहे. सर्वात अगोदर हा जो प्रस्ताव मला देण्यात आला होता ते एलिफंटातून गेटवे विथ द हाय टाईड, मतलब भरतीमध्ये तिकडून यायचं, ते पाण्याच्या लाटाचा फायदा घेऊन इकडे पोहोचायचा, नेहमी जसं सर्व लोक करतात. तर मी सांगितले की तुम्ही जे ह्या गोष्टीसाठी मला सांगत आहात त्याचा उद्देश काय आहे करण्याचा. तर त्याने सांगितले की लोक ओपन वॉटरमध्ये स्विमिंग करत नाही आणि त्याचं स्विमिंग न केल्यामुळे ते ओपन वॉटरमध्ये नेहमी ॲक्सिडेंट होऊन लोक बुडून मरतात. त्या ओपन वॉटर स्विमिंगसाठी प्रमोट करण्यासाठी की इन गायडेड ॲटमॉस्फेअर ओपन वॉटरमध्ये स्विमिंग शिकलं पाहिजे, यासाठी तुम्ही हे करावा. तर बोले तो समथिंग रिस्की शुड बी डन, इट शुड नॉट बी डन की सिम्पल. आणि त्यामुळे मी सांगितले की मी उलट दिशेने जाईन. तर बोले आत्तापर्यंत सोलो कोणी केलेला नाही आणि ओहोटीमध्ये पण तुम्हाला समुद्राकडे घेऊन जाणार आहे, ते तिकडे घेऊन जाणार असा होणार नाही, मतलब त्याकडला तर तुम्ही ड्रिफ्ट होणार. तर तुम्हाला हा डिसिजन थोडा डेंजरस आहे. तर मी सांगितले काही हरकत नाही, मी अटेम्प्ट घेऊ, नाही करू शकलो तर नाही करू शकलो. तर त्याने जेव्हा भरती संपत आली आणि ओहोटी पण संपली, तेव्हा त्याने आता भरती तिकडून सुरू होणार आहे त्याच्यापूर्वी मला सुरू करायला सांगितले. त्यामुळे मी त्यामध्ये सोलो स्विमिंग करणारा प्रथम माणूस होतो आतापर्यंतचा ज्याने गेटवे टू एलिफंटापर्यंतचं स्विमिंग केले. आता ते खूप खतरनाक होता. एक खतरनाक की तिकडचं पाणी छान नाही आहे. बरोबर. दुसरा खतरनाक असा होता की मोठे जे जहाज वगैरे जातात ना, त्याच्यात तुम्हाला जानकारी घ्यावं लागते आणि तुम्हाला ते बघून तुम्हाला स्विमिंग स्लो किंवा फास्ट करावा लागतो, कारण ते तुमच्यासाठी जरा पण थांबत किंवा स्पीड कमी करू शकत नाही, कारण त्यांचं काही व्यवस्था त्याच्यासाठी नसतो. त्यामुळे ते जे होता एक मोठा चॅलेंज होता. आणि तिसरा, जेव्हा तिकडून भरती सुरू झाली तेव्हा शेवटचे 6-7 किलोमीटर खूप अडचणीच्या गेला. भरतीच्या वेळेस खूप जास्त तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स झाले असतील. प्रॉब्लेम झाला. जर सर तुम्ही IPS नसता तर तुम्ही भविष्यामध्ये काय केलं असतं, म्हणजे कोणता बिझनेस केला असता की दुसरी फील्ड तुम्ही काय चॉईस केली असते? माझ्या बॅकअप प्लॅनमध्ये नेहरू युवा केंद्राच्या यूथ कोऑर्डिनेटर आणि प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह दिल्ली दूरदर्शनचा होता. पण त्या व्यतिरिक्त मी जे आहे सामाजिक कार्यामध्ये खूप आणि लेखन कार्यामध्ये खूप सक्रिय होतो. त्यामुळे सामाजिक लेखन आणि म्हणजे साहित्यिक आणि ह्या कार्यामध्ये मतलब मला म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह वगैरेच्या ऐवजी मला
NYKचे जे यूथ कोऑर्डिनेटरचं काम खूप समाजाशी अनऑर्गनाइज्ड जे रुरल सेक्टर आहे त्याच्याशी जोडणारा होता. त्यामुळे मला ते खूप चांगला वाटत होता, कारण त्यामध्ये मी ग्रामीण लोकांना सपोर्ट करू शकत होतो, युवकांना ते प्रमोट करू शकत होतो, त्यांना मी मुख्यधारामध्ये आणू शकण्याची माझ्याकडे क्षमता निर्माण झाली होती. आणि त्यामुळे मी ऑलरेडी नेहरू युवा केंद्राचे काम केलेले होतो. आता त्याच्या जे आहे, ये आपका प्रश्न ऐसा ही है कि अगर बाबर ने पानीपत के युद्ध में इब्राहिम लोदी को नहीं हराया होता तो क्या होता, या बाबर नहीं आया होता तो क्या होता. सो इसका जवाब नहीं दे सकते हैं हम, क्योंकि ये तो परिस्थितियां ही बताती. आज भी मुझे पता नहीं है कि आगे मैं क्या होऊंगा. सर, तुमच्या मते पुढील 10 वर्षामध्ये म्हणजे पुढील येत्या काळामध्ये पोलीस कामकाजात काय काय बदल होतील, मोठे मोठे काय काय बदल होऊ शकतात? म्हणजे एक्झाम्पल आता आपण जर पाहतो तर इन्व्हेस्टिगेशन पार्टमध्ये जर आपण आलो, आता पहिल्यांदा असं नव्हतं की मोबाईल असले, म्हणजे कोणत्या गुन्हेगाराकडे मोबाईल आहेत त्याला आपण ट्रेस करू शकत नव्हतो. आता मोबाईल आले त्याला आपण ट्रेस करू शकतो. तर भविष्यात म्हणजे पुढील काळामध्ये असे अजून कोणकोणते बदल घडू शकतात येत्या काळामध्ये? बघा, स्पष्टपणे सांगतो की जसं जसं टेक्नॉलॉजी येतात ना, टेक्नॉलॉजी जेवढं साधन आहे तेवढा हथियार पण आहे. तर अपराध्यांसाठी तो तेवढा मोठा हथियार पण आहे, चाहे क्रिप्टोकरन्सी असो, चाहे मोबाईल असो, चाहे सोशल मीडिया असो. ते सर्वांचा इस्तेमाल अपराधी पण तेवढा चनाचपणे करतात. त्यामुळे कधी हा जे चोर सिपाहीचा खेळ संपणार नाही. ते जेवढा हा वैज्ञानिक आणि टेक्नॉलॉजिकल गोष्टी, AIs टूल्स आम्हाला सपोर्ट करणार आहे, तेवढा अपराध्यांना पण सपोर्ट करणार आहे. मी अगोदरच सांगितले की चनाक्ष किंवा म्हणजे खूप कुशाग्र बुद्धीचा असणारा माणूस फक्त चांगला माणूस होऊ शकतो असा नाही, फक्त सिपाही होऊ शकतो, फक्त पोलीस होऊ शकतो असा नाही, ते क्रिमिनल पण होऊ शकतो. त्यामुळे क्रिमिनल्स पण तेवढे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटचा वापर करून मोठे मोठे क्राईम करणार. आता तुम्ही बघत आहात की क्रिमिनल्स जे आहे ते आयडेंटिटी थेफ्ट, म्हणजे कोणाच्या फोटोग्राफ सोशल मीडियाकडून काढून त्यांच्या नाव घालून लोकांना भुरट घालतात. किंवा दुसरे आहे की वेगवेगळे प्रकारचं जे आपण ज्याला सांगतात की डिजिटल अरेस्ट करतात, वेगवेगळे प्रकारचे सायबर क्राईम करतात. सायबर क्राईमच्या आत्ता जे कॅनोटेशन आहे, आत्ता जे आहे, जेवढे जे क्राईम आहे त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त आहे, म्हणजे भरपूर जास्त पैसे त्याच्यामध्ये जातो आहे. किंवा दुसरे जे गोष्टी आहे जसं ड्रग्स आहे, या सर्व गोष्टीमध्ये मतलब आता ड्रग्सचे आर्टिफिशियल ड्रग्स आलेले, आता नॅचरल प्लांट बेस्ड ड्रग्स नाही, आता आर्टिफिशियल ड्रग्स आलेले आहे. हे सर्व गोष्टी वाढत राहणार. आणि अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला, जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा. पोलीसला पण तेवढे एक्सपर्ट व्हावं लागेल, तेवढे स्पेशलाइज्ड व्हावं लागेल, चाहे टेररिस्ट असो, चाहे डीप फेक असो, चाहे आपका उसको कहते हैं कि क्रिप्टो करेन्सी असो, किंवा जे काही अशा प्रकारचे ॲडव्हान्समेंट आहे ना, त्याचं आम्हाला प्रतिसाद द्यावा लागेल. प्रतिक्रिया करून काही फायदा नाही, त्याला आपला प्रतिसाद द्यावा लागेल. आम्हाला पण तेवढे एक्सपर्ट व्हावं लागेल, आणि ते होतो आहे आपण. त्यामुळे त्यांना आपण त्यांचा मुकाबला आपण करू शकतो आहे, अन्यथा त्यांचा मुकाबला करणे शक्य नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट फ्युचरमध्ये आहे, आणि त्याच्या आम्हाला त्या अनुषंगाने आमचे लोकांमध्ये पण तेवढं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटची गरज आहे, आणि टेक्नॉलॉजिकल पीपलचं रिक्रुटमेंटची गरज आहे त्यामध्ये. ह्या सर्व गोष्टीसाठी आमचे विभागामध्ये टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टची
त्या त्या गोष्टीसाठी टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टचे रिक्रुटमेंट किंवा इम्पॅनलमेंटची गरज असते आणि ते दिले जाते वेगवेगळ्या काळात. एक झाला असा. आता दुसरा आहे राजकारणचा, की राजकारण कसा बदलतो आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तर राजकारण कधी पण कायदेच्या विरोधात नसतो, पण आम्ही किती वाकू शकतो तसा प्रकारचं ते परीक्षण घेत असतात. त्यांना माहीत आहे की कोण कसा आणि किती वाकू शकतो. त्यामुळे राजकारणचे बळी पडू नका असा मी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला संदेश देतो. पण लोककारणला सन्मान द्या, कारण लोकशाहीमध्ये अनेक जे लोकसेवक आहेत ते लोककारण करतात, लोकांसाठी काम करतात आणि ते आमचे जनप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे. त्यांचा सन्मान देणे आणि त्यांचं जे चांगले उद्दिष्ट आहे त्यांना पूर्णपणे सपोर्ट करणे, जे सरकारची नीती आहे त्यांना पूर्णपणे सपोर्ट करणे आणि त्या अनुषंगाने कारवाई करणे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे, आमचा धर्म आहे, आमची ड्युटी आहे. जेव्हा ते कायदे निर्माण करतात आणि त्या कायद्याचं क्रियान्वयन करणे आमचं धर्म आहे, कारण दिस इज आवर ड्युटी. आणि भारतीय संस्कृतीमध्ये धर्म आणि ड्युटी दोन वेगळी गोष्ट नाही आहे. सर, सगळ्यात जास्त क्राईम आज जे सगळे गुन्हे घडतात हे सोशल मीडियामुळे घडतात. म्हणजे एक्झाम्पल, सगळ्यात जास्त आजच्या परिस्थितीमध्ये सायबर क्राईम हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात आहेत? सोशल मीडियामुळं. तर सोशल मीडिया पोलीस कामकाजात वरदान आहे की त्रासदायक आहे? सोशल मीडिया इज अ थिंग ऑफ द डे. ठीक है. सो यू कैनॉट रूल अवे विथ इट, यू कैनॉट डू अवे विथ इट. हम इसको हटा नहीं सकते, हम इसको अपनी नज़रों से या अपनी प्रक्रिया से हटा नहीं सकते. तो सोशल मीडिया ना तो वरदान है ना तो अभिशाप है. राष्ट्रकवि रामधारी से दिनकर ने बहुत सही कहा है, सावधान मनुष्य, अगर विज्ञान है तलवार, काट लेगा अंग, बड़ी तीखी है इसकी धार. वो फिर कहते हैं कि सावधान मनुष्य, विज्ञान के ही फूल वज्र होकर छूटते, शुभ धर्म अपना भूल. वही परमाणु विज्ञान काय करतात? तुम्हाला तुमचे सर्व एनर्जीची समस्या, ऊर्जा जे तुम्हाला पाहिजे, तुम्हाला राष्ट्राला, समाजाला जे एनर्जीची वेगवेगळी गोष्टी पाहिजे किंवा अतिप्रचेतनसाठी किंवा प्रिझर्व करण्यासाठी, फार्मर्सची गोष्टी करण्यासाठी, तेच ॲटॉमिक सायन्स खूप फायदेशीर आहे. आणि तेच ॲटॉमिक सायन्स जे आहे विघटनात्मक गोष्टीसाठी खूप विध्वंसक आहे. त्यामुळे विज्ञानची कोणतीही गोष्ट त्यांचे वापरण्यावर निर्भर आहे. ते आमच्यासाठी वरदान पण आहे आणि जेव्हा अपराधी लोकांकडे जास्त ज्ञान येतो तेव्हा ते अभिशाप पण आहे. गुन्हेगारांना जेव्हा जास्त ज्ञान येतो तेव्हा अभिशाप, त्रासदायक पण आहे आणि वरदान पण आहे. सर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून तुम्ही काम केलं, सगळ्यात चांगला अनुभव तुमच्यासाठी काय होता? पिंपरी चिंचवडमध्ये माझा सर्वात चांगला अनुभव जे होता ते मी तिकडे एक खूप सुंदर कार्यक्रम सुरू केला होता.
लोकांचं जे काही कंप्लेन पोलीस स्टेशनला यायचं किंवा लोक कोणत्याही कामासाठी पोलीस स्टेशनला आले तर त्याची एंट्री करणे क्रमप्राप्त केलेले होते. स्वागत कक्षासारखं एंट्री एक टॅबलेट प्रत्येक पोलीस स्टेशनला दिला होता. त्यामध्ये त्यांना एंट्री करायचं होता की ते कशासाठी आले आणि त्यांना कुठे पाठवले किंवा त्यांचं काय समाधान झाला. बरेचदा लोक पोलिसांकडे येतात, त्यांना माहीत नसतात की पोलिसांचे काम नाही आहे तर दुसऱ्या ठिकाणी पण पाठवू शकतो, किंवा कोणी पासपोर्टसाठी येतात, व्हेरिफिकेशनसाठी, खूप वेगवेगळ्या गोष्टीसाठी येतात. तर ते लिहिणे क्रमप्राप्त केले होते आणि त्याचं प्रत्येकाचं डायरेक्ट लिंक होता माझे कंट्रोल रूमकडे. 6 लोक रात्री आणि 6 लोक दिवसा आणि एक एक अधिकारी बसायचे. त्यांच्याकडे आल्यानंतर 24 तास नंतर त्यांना आमचं ते कंट्रोल रूमचा माणूस फोन करून त्यांच्यापैकी 30% लोकांना विचारायचे की त्यांचं समाधान काय झाला रँडम. आणि त्यामध्ये आम्हाला 97% सॅटिस्फॅक्शन रेट मिळाला होता. हे माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट होता. मी खूप वेळेस पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये गेलो आणि हा उपक्रम तुम्ही चालू केला ह्या गोष्टीचा मला जाणून मिळतं. स्वागत कक्ष म्हणून एक असं तो आजही उपक्रम तुमच्या नावानेच ओळखला जातो. या गोष्टीचं मी तुम्हाला स्वतः ग्वाही देतो. असो, आरोपी पाठलाग करताना झाड फेकून मारलं होतं तिकडं, तो काय अनुभव होता? म्हणजे असं कोणती घटना घडली होती की तुम्हाला त्यावेळेस तुम्ही एन्जॉर्ड पण झाला होता? तुम्हाला इंजुरी झाली? काय झाला होता की फायरिंग करून एकाचा मर्डर झाला होता आणि त्यापैकी आरोपी पळाले होते. 2 आरोपी पकडले गेले होते आणि त्या लोकांनी हा नवीन लोकेशनमध्ये काही लोक लपलेले आहे अशी सूचना दिली होती. आणि त्यामुळे आम्ही सगळीकडेहून पोलीस फोर्सला बोलवून त्यांची घेराबंदी टाकत होतो. आणि जेव्हा आम्ही त्या निर्जन ठिकाणा येथे जे खोली होती तिकडे आम्ही पोचलो तर तिकडे ते असा ज्याला सांगतात की पथरीली जगा, तो त्यामध्ये जे बदामाचा एक छोटासा झाड होता. जेव्हा ते आम्ही हे केला, जेव्हा समोर आला तर त्यानं आम्ही काढला आणि त्यांच्यावर वार केला. ते बरोबर आहे. आणि ते मोठा काही झाड नव्हता, हे 5-6 फूटचा एक छोटासा झाड होता, बदामाचा पेडचा एक स्मॉल झाड, ज्याच्या जळ आतमध्ये जास्त गेलेला नव्हता. त्यामुळे जेव्हा हे केला तेव्हा ते बाहेर आला आणि त्याच्यावरून मी प्रहार केला. त्या झाडामुळे तुम्हाला दुखापत झाली होती की काय? नाही, ते जेव्हा फायरिंग झाली होती तेव्हा मी जंप केले होतो, त्यामुळे मला दुखापत झाली होती. अच्छा. हां सर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय खूप हॉट आहे, म्हणजे गरम आयुक्तालय आहे अशी चर्चा आहे. त्याच्यामध्ये काम करत असताना, म्हणजे पोलीस खात्यामध्ये त्या आयुक्तालयामध्ये काम करत असताना राजकीय कधी ढवळाढवळ झाली का? मला जेवढं माहिती आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालय याच्यामध्ये स्वतः अजितदादा पवार लक्ष घालतात. तर राजकीय कधी ढवळाढवळ झाली का? कोणताही गुन्हा असू देत किंवा म्हणजे कोणतीही अशी प्रक्रियेमध्ये कधी राजकीय ढवळाढवळ झाली का? उनका जो काम है अहले सियासत जाने, अपना पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे. क्या बात है सर. तो असा मी स्पष्टपणे सांगतो की लोकप्रतिनिधी किंवा जे अस्थायी कार्यपालिका म्हणजे जे मंत्री महोदय असतात त्यांचा अधिकार आहे की ते मुद्देचं रिपोर्ट घेतील. मुद्दा काय आहे त्यांच्या संबंधाने आम्हाला जानकारी आमच्याकडून घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. आणि त्या अनुषंगाने जर त्यांना काही वाटत असेल की यामध्ये काय केला पाहिजे किंवा कशा प्रकारचे पुढे जायला पाहिजे, कारण जनप्रतिनिधीला पण लोकांना जबाब द्यावा लागतो. त्यामुळे त्यांना असं नाही आहे की त्यांना त्याच्यामध्ये ते ढवळाढवळ करतात. अनेकदा ते
योग्य जानकारी घेतात आणि त्यांचे वरिष्ठांशी चर्चा करतात की हा जे कार्य करत आहे इकडचे अधिकारी ते बरोबर करत आहे की याच्यामध्ये काही बदल केला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ म्हणून बघितला नाही पाहिजे, त्या गोष्टीला त्यांची जबाबदारी म्हणून पण बघितला पाहिजे. खासकर मंत्री महोदयांना, जे तिकडचे मंत्री महोदय किंवा तिकडचे जनप्रतिनिधी असतात, त्यांना त्यांचे काही लोकशाहीमध्ये अधिकार आहे, त्या अधिकाराला आपण डावलू शकत नाही. पण एवढा बरोबर आहे की ते गैरवाजवी नसला पाहिजे, एवढंच. सर, BNS कलम आरोपी अटक करण्यात 7 वर्ष शिक्षा बंधनकारक आहे, याकडे आपण कसे पाहता? ॲक्च्युली शिक्षा देण्याचा उद्देश शिक्षा देणे नसतो, त्याऐवजी रिफॉर्म अँड रिहॅबिलिटेशन म्हणजे सुधारणा आणि पुनर्स्थापन हा असतो. त्यामुळे अरेस्ट करणे काही हा शेवटचा उपाय आहे किंवा हा सुधारणा आणि पुनर्स्थापनचा उपाय आहे असा गैरसमज कोणी करू नये. अरेस्ट यासाठी केला जातो की आपण त्यांच्याशी, जे गुन्हेगार असतात यांच्याशी विचारपूस करताना कोणी अन्य व्यक्तीचं दखल येऊ नये, हस्तक्षेप होऊ नये आणि त्यांना आम्ही त्या जे काही गोष्टी आहेत त्यांचं जाणून घेण्यासाठी, जे काही अपराध गुन्हा त्याने केलेले आहेत ते जाणून घेण्यासाठी आम्हाला पर्याप्त वेळ मिळू शकतो त्यामध्ये. पण अरेस्ट नाही केले तर त्यांच्यावर कारवाई करता येत नाही किंवा इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही असा काही नाही आहे. BNS जे आहे अत्यंत परिश्रम घेऊन अनेक विद्वान मंडळीने, कायदे तज्ज्ञाने, पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून तयार केलेले आहे. हे आजचे काळाची गरज आहे. तुम्हाला माहीतच आहे की जेलमध्ये जेवढी कॅपॅसिटी नाही त्याचे दुप्पट लोक आहेत. त्यामुळे हा जे अरेस्ट करण्याची जे गोष्ट आहे ते नॉट द बी ऑल अँड एंड ऑल. वी कॅन स्टिल इन्व्हेस्टिगेट व्हेरी वेल अँड इवन देर आर सम provisions which empower the police officers more and more in BNS. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं अटक हा शब्द, अट्टल गुन्हेगार जो असतो त्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर 3rd डिग्री ट्रीटमेंट मिळू द्यात, त्याला काहीही फरक पडत नाही. पण एक चांगला व्यक्ती, त्याला अटक झाल्यानंतर 3rd डिग्री ट्रीटमेंट देणं किंवा त्याच्यासोबत खूप म्हणजे गैरव्यवहार करणं, त्याच्यानंतर त्या मनुष्यावर, त्या गुन्हेगारावर एक मानसिक म्हणजे प्रेशर येतो, खूप मानसिक दबाव पण येतो आणि मेंटली डिस्टर्ब होऊन जातो माणूस. तर तुमच्याकडून असं कधी घडलं आहे का? म्हणजे कोणता गुन्हेगार असेल तो चांगला व्यक्ती आहे, पण असं तुमच्या सांगण्यावरून म्हणजे असं तुमच्याकडून चुकून अशी कोणती घटना घडली आहे की चांगल्या व्यक्तीबरोबर दुर्व्यवहार झाला, असं तुमच्या बरोबर कधी घडलं का पिंपरी चिंचवडमध्ये? मैं नहीं पलटता बेजान किताबों की औराख, मैं वो पढ़ लेता हूँ जो चेहरे पर लिखा होता है. क्या बात है. सो मेरा पढ़ने के मामले में भी और व्यक्ति के मामले में भी सेंस ऑफ प्रोपोर्शन, जिसको कहते चुनने की क्षमता, बहुत ज़बरदस्त है. और खुद भुक्तभोगी होने के कारण, मी स्वतः भुक्तभोगी आहे, राईट, आणि त्याची तीव्रता मला माहीत आहे की खोटा कोणी फसवले गेला किंवा चुकीची गोष्टी चुकून कोणावर अत्याचार झाला तर त्यांचं संपूर्ण जीवन डिस्ट्रॉय होऊ शकतो, तो आत्महत्या करू शकतो, त्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे मी अशा प्रकारच्या दिशानिर्देश कधी कोणाला
देत नाही, जोपर्यंत कन्फर्म करत नाही. यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही चेन ऑफ कमांड सिस्टममध्ये शेवटपर्यंत गोष्टी आणणे कंपल्सरी केले होते प्रत्येक अधिकाऱ्यांना, की असाच डिसिजन मोगम स्वरूपात घेऊ नये. नो वन शुड बी कंडेम्ड अँड हर्ड. कोणाला ऐकल्याशिवाय तो चुकीचा आहे हा सुनिश्चित करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. किंवा तुम्ही जोपर्यंत दोन्ही पक्षाला ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही डिसिजन घेऊ नका. हा माझा स्पष्ट निर्देश आहे. सर, एक शेवटचा प्रश्न राजकारणासंदर्भात आहे. तुम्हाला आवडणारे म्हणजे आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांचे कोणतेही 3 कामं जे तुम्हाला खूप आवडले भारतासाठी किंवा महाराष्ट्रासाठी, असे कोणतेही 3 कामं काय सांगाल तुम्ही? त्याच्या पोलीस खात्यासाठी सर एक महत्त्वपूर्ण काम आहे जे त्याने सुरू केले, की दरवर्षी ते DGIG कॉन्फरन्स घेतात आणि त्या कॉन्फरन्समध्ये ते स्वतः आणि केंद्रीय गृहमंत्री उपस्थित राहतात आणि वरिष्ठतम अधिकारीचे डिफरंट अजेंडा पॉईंटवर डिस्कशन करतात आणि शेवटी काही ॲक्शनेबल डायरेक्शन्स देतात. हा अत्यंत मोठा निर्णय आणि एक अत्यंत व्यस्त प्राईम मिनिस्टरसाठी हा एक एवढा छान निर्णय आहे की एवढा व्यस्तम समयामध्ये ते वेळ काढून स्पेशली पोलीसने कसं काम केलं पाहिजे, काय काम केलं पाहिजे, काय प्रायोरिटी असली पाहिजे या मुद्द्यावर सर्व DGंशी डिस्कस करतात आणि त्यांचे प्रेझेंटेशन ऐकतात, बघतात आणि त्यानंतर ॲक्शनेबल पॉईंट त्यामध्ये शेवटी डिसाईड होतो. तर हा एक अत्यंत मोठा आणि महार्घ कार्य त्याने केलेले आहे. ठीक आहे, पोलिसांसाठी, पोलीस खात्यासाठी. दुसरा जे NIA आणि आता जे ANTF अँटी नार्कोटिक टास्क फोर्स जे याच्यावर जे भर दिलेले आहे की आपराधिक गतिविधी करणारे, असे आपराधिक गतिविधी करणारे जे देशाविरुद्धचे आहे, राष्ट्राविरुद्धचे आहे आणि समाजाविरुद्धचे आहे, ज्याच्यामुळे आमचं जे नवीन जनरेशन बर्बाद होतो आहे, त्यासाठी विशेष लक्ष दिलेलं आहे आणि यासाठी प्रत्येक प्रकारचं जे प्रयत्न होतो आहे की याला स्ट्रॉंग कसा केला जाईल आणि कसे हे सर्व फिनिश केला पाहिजे. आणि तिसरा जे आहे जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे त्याला जे खत्म करण्यासाठी त्याने पाव चाललेला आहे आणि त्यामध्ये ऑलमोस्ट नगण्य झालेले आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ज्याचा पूर्ण कॉरिडोर तयार झाला होता पूर्ण हिंदुस्थानात. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये हिंसा कायद्याचे विरुद्ध आहे. जोपर्यंत कायद्याचे अनुषंगाने कारवाई होत नाही आणि कोणी कायदा हातात घेतो, तो लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असो किंवा कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रीमिझम, जेव्हा हिंसा होतात तेव्हा त्याचं कर्ब करणे आवश्यक आहे. हे सरकार आल्यानंतर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमवर त्याने मोठा शिकंजा कसलेला आहे आणि लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आता संपत आलेली आहे. एक लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम झाला, एकतर आमचे जे विचार आहे, आमचे जे वरिष्ठतम IGDGचे जे विचार आहे, त्यांची जी योजना आहे आणि योजना देशव्यापी कसावेत यासाठी पुनश ते कोस्टल सिक्युरिटीसाठी जेवढा मोठा हे चालना दिलेला आहे आता त्याच्यासाठी
हेडक्वार्टर तिथे तयार करण्यात आलेले आहे NSSचे हाताखाली. हे पण अत्यंत महत्त्वाचं काम आहे पोलीस खात्यासाठी. बाकी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अनेक मोठे मोठे काम केलेले आहे, पण पोलीस खात्याचे जे मुद्दे मी सांगत होतो ते अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलीस खात्यासाठी काही नेमके रिवॉर्ड आणि मेडल्स होता. आता त्याने अनेक रिवॉर्ड आणि मेडल्स नवीन सुरू केलेलं, इन्व्हेस्टिगेशन मेडल असो, हे मेडल असो, ते मेडल असो. सो हे जे आहे हे पण एक अत्यंत चांगला पाऊल आहे. बाकी देशासाठी, राष्ट्रासाठी, राष्ट्राला मजबूत करण्यासाठी हे सर्व गोष्टी तर फार मोठे मोठे गोष्टी केल्या. त्याचं म्हणे ह्या आत्ता काही एवढं थोड्या वेळामध्ये सांगता येत नाही, पण पोलीस खात्याच्या संबंधाने मी आपल्याला मुद्दे सांगितले. खूप खूप धन्यवाद सर, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.